तर मी अशी तयार झाले होते, जास्त नाही, सिंपलच तयार झाले होते आणि गणपती मंदिराच्या इथे मी पाया पडण्यासाठी आले होते. आमच्या सोसायटीमध्येच आहे गणपती बाप्पाचं मंदिर. तर आत्या करते इथं पुरणाचा स्वयंपाक. मी थोडी थोडी मदत केली, पण पुरणाचा स्वयंपाक असला की मी तिलाच करायला सांगते, कारण तिच्याच पोळ्या मला आवडतात. आणि मी अशी मस्त रेडी झाले होते, पण व्हिडिओ घ्यायला फोटो काढायला कोणच नव्हतं. तर मीच आपलं लावला म्हणजे माझा मोबाईल आपला ट्रायपॉडला आणि अशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते की बाबा मी कशी तयार झाली आहे. आणि वरती असा आंबाडा वगैरे बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते काही मला जमलं नाही, कारण मी शक्यतो कधी त्या गोष्टी करत नाही. तर असं मस्त असं साडी वगैरे घातलंय, केस वगैरे असे मोकळे सोडलेत. त्याच्यानंतर माझे मिस्टर आले होते घरी डब्बा घ्यायला कामावरून. तर त्यांना म्हटलं या जरा तुमचे पाया वगैरे पडते, तर त्यांना जायची घाई, त्यामुळे मग आमचा पाया पडण्याचा कार्यक्रम पटकन उरकून घेतला. आणि त्यांना असं पाया वगैरे पडून घ्यायला नको वाटतं, तरी सुद्धा पडले. आणि त्यांना म्हटलं जरा चांगला आशीर्वाद द्या काहीतरी, तर तुम्हाला मी पुढच्या जन्मासाठी बुक करून आले असं सांगितलं त्यांना आणि ते गेले. नमस्कार मंडळी, मी नंदिनी. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर आता माझं 90% काम झालेलं आहे आणि मी सकाळपासून व्हिडिओ म्हणजे असं वाटतंय बरं का मला प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ घ्यावा, पण घ्यायला जमत नाही, कारण वटपौर्णिमेची सुट्टी नसते, कारण मी जॉब करते, तर वटपौर्णिमेची सुट्टी नसते. आणि कसं आहे अधूनमधून कुठल्या महत्त्वाची कामं असतील तर त्यावेळेस सुट्टी घ्यायची असते. त्यामुळं मी असं ह्या सणांना वगैरे सुट्टी अधूनमधून घेत नाही, कारण ज्या गोष्टी मॅनेज होतात तेवढ्या मी करते, जेव्हा होत नाही त्यावेळेस मग सुट्टी घेते. तर असं चला, आज वटपौर्णिमा आहे, सकाळपासून सगळी कामं करून झालेत. कुणाला डब्बा करून दिला, कुणाचे पप्पा कामावर गेले होते आणि त्यांना डब्बा दिला नव्हता, ते आत्ता मगाशी आले होते. तुम्ही बघितलं असेल मी त्यांचा पाया पडताना, तेवढाच मला वाटतं 1 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तेवढा मी व्हिडिओ घेतला. आणि त्यांना गडबड होती डब्बा घेऊन, ते लगेच निघून गेले. आणि 1 मिनिट, आणि त्यांना घाई होती त्यामुळे ते लवकर गेले, जास्त वेळ थांबले नाहीत. तर खूप सगळ्या म्हणजे पुरणाचा स्वयंपाक वगैरे सगळा झाला, म्हणजे मी थोडंफारच केलं, सगळं आत्यानेच केलं पुरणाचा स्वयंपाक. आणि मला खरं सांगू का, एकटीला पुरणाचा स्वयंपाक करणं शक्य नाही आहे. आणि हे बघा, मी मस्त अशी मेहंदी काढली आहे, सिम्पलच काढली आहे, पण अशी मस्त अशी मी मेहंदी काढली. मला असंच शक्यतो जास्त करून आवडतं. मी पहिला आहे ना डिझाईनची वगैरे काढत बसायची, रात्री 1, 1:30, 2 वाजेपर्यंत मेहंदी काढत बसायची, पण आता मला खूप कंटाळा येतो, त्यामुळे सिंपल अशी मी मेहंदी काढली. आणि खूप छान कलर आला आहे माझ्या मेहंदीला. आणि पूजा झाली, घरातली पूजा झाली, बाहेर वडाची पूजा करून आले. आणि कसं आहे आता मोबाईल धरायला कोण नव्हतं, त्यामुळं तिथं काही व्हिडिओ नाही, फोटो नाही, काय नाही. तर असं गडबडीमध्ये, कारण 12:30पर्यंत सगळी कामं आवरून कामावरती जायचं आहे मला 1 वाजता, त्यामुळं गडबडीमध्ये कुठले व्हिडिओ नाही, काही फोटो नाही जास्त काढले, किंवा वडाच्या इथे जाऊन काही फोटो नाही काढले. इतके सगळे लोक फोटो व्हिडिओ काढत होते, पण मला कसं आहे कुणाला जर असता ना तर त्याला घेऊन गेले असते ना तर त्याला काढला असता, पण तो पण ना खूप लाजतो व्हिडिओ वगैरे असं 4 माणसात काढायला. तर असो चला, छान असा सण साजरा झाला, मस्त अशी मेहंदी काढली खूप दिवसांनी. आणि मी हिरव्या बांगड्या वगैरे घातले होते, तर ते सगळं काढून ठेवलं, कारण साडी घालून वगैरे आणि एवढी हेवी साडी घालून काही कामावर जाणं शक्य नाही. खूप गडबडीत बोलते मी, कारण मला किचनमध्ये थोडासा पसारा पडलाय. आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं तुम्हाला माहिती आहे की
खूप राडा असतो. तर आत्याने सगळं स्वयंपाक केलाय. मी नैवेद्य दाखवून जेवण पण घेतलं, कपडे चेंज केले आणि असा सिंपल असा ड्रेस घातलाय. हा पण ड्रेस नवीनच आहे, आज सण आहे तर म्हटलं नवीनच घालूया आणि कलर याचा पण खूप छान आहे. तर चला आता थोडंसं जो पसारा आहे ते आवरते आणि जेवढं होईल तेवढंच आवरणार आहे, कारण 1 वाजता मला 1च्या आधी पोहोचायचं आहे. तर चला. तर बघा हा असा राडा पडला आहे. तर सगळं मी हे स्वच्छ करून घेते गडबडीनं. आता खरं तर मला खूप गडबड आहे, पण बघूया आवरते पटपट. तर हा किडा कोणता आहे तुम्हाला माहिती असेल तर सांगा. मला तर असं माहिती आहे की याला मिरगाचा किडा बोलतात. म्हणजे मिरग निघाला की पावसाची सुरुवात होते असं म्हणतात आणि तेव्हा शेतकऱ्यांची पेरणी वगैरे चालू होते आणि संध्याकाळची वेळी बघा पावसाचं असं वातावरण झालं होतं. हे बघा, तुम्ही याला काय म्हणताय नक्कीच सांगा. तर चला घरी आले आणि मस्त सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि आजचा दिवस तुमचा कसा गेला नक्कीच सांगा. माझा तर खूप छान गेला. आणि सोशल मीडियावरती आहे ना आज मी व्हिडिओज बघत होते. खरं तर ना आजकाल सोशल मीडिया असल्या आहे त्यामुळे ना बऱ्याच गोष्टी आहे ना ज्यांना माहिती नसतात ना त्या सगळ्या गोष्टी माहिती होत जातात. आणि इंस्टाग्राम उघडलं की सगळीकडे त्याच रील दिसत आहेत वटपौर्णिमेच्या. सगळ्यांनी काय म्हणतात ते प्री वटपौर्णिमा जी सेलिब्रेट केलेत ना लोक, ते लोक आज त्यांनी त्यांचे फोटो व्हिडिओज टाकलेत. म्हणजे ते प्री वटपौर्णिमा सेलिब्रेट करतात ना त्यावेळेस पण पूजा करतात आणि आज पण पूजा करतात का, म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी. आता काय माहिती बाबा काय काय करतात. तर असं जाऊ दे. तर इंस्टाग्रामवरती आहे ना मी काही व्हिडिओज बघितले, इतके हसत होते का ते सांगतेच. मला हसू कंट्रोलच होत नव्हतं. कारण की ना म्हणजे आता कसं आहे वडाच्या झाडाला कसं ते काय म्हणतात त्याचे ते शिराळे काय म्हणतात त्याला. तर वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड सेमच दिसतं ना. मग एक बाई गेली की ती पूजा करते, दुसरी तिच्या मागं, तिसरी तिच्या मागं, असं म्हणजे एक गेलं की एकाच्या मागं एक असे जातात पूजा करायला. तर तसे बरेच बायका गेले, एकाच्या मागं एक पूजा करत होते, फेऱ्या मारत होते त्या झाडाला. पण वरतून जे लोक बघत होते, खाली पूजा ज्या बायका करतायत आणि वरतून काही लोक बघत होते की ते झाड होतं पिंपळाचं आणि बायका वडाचं झाड म्हणून त्याचीच पूजा करून त्यालाच प्रदक्षिणा घालत होत्या. आणि इतकं हसले मी. म्हटलं म्हणजे एकामागे एक अशा बायका निघून जातात आणि झाड सेमच दिसतात ना दोन्ही, तर वरती बघतच नाहीत बायका की कुठलं झाड आहे काय नाही. तर असं एक किस्सा मी बघितला होता इंस्टाग्रामला. तर मला खूप जास्त हसू आलं होतं. तर चला मी पण गेले होते आणि बरं झालं. काल खूप पाऊस आला होता इकडं दुपारी आणि मला असं वाटलं की बाबा आज पण म्हणजे वड पूजायच्या टायमाला पाऊस येतो की काय, पण पाऊस काय आला नाही. बरं झालं. तर छान पूजा झाली. आणि जसं की मी म्हटलं की पूजा करायला जेव्हा मी गेले वडाची त्यावेळेस माझा व्हिडिओ घ्यायला किंवा फोटो काढायला कोणच नव्हतं. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय भारत. बेल वाजली. तर चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.